इथं बसून गरमागरम चहा घेताना इतकं छान वाटलं, कारण हे घर आहेच तेवढं भारी. आज ना मी एक खूप सुंदर इको फ्रेंडली घर बघितलं. हे घर आहे आर्किटेक्ट मोहन वायचळ यांचं. ह्या घराची जी कौलं पाहताय ना, ती खूप जुनी आहेत आणि एका जुन्या घराच्या कौलांचा वापर केलेला आहे. ह्या घराचं इनडोअर स्ट्रक्चरसुद्धा तितकंच भारी आहे. चिराच्या दगडांचं बांधकाम आणि बैठक व्यवस्थासुद्धा बांधलेली आहे. फर्निचरचा जास्त वापर नाही. भिंतींचं नैसर्गिक दगडी रूप तसंच ठेवलेलं आहे. नारळाच्या करवंटीपासून ह्या शोभेच्या वस्तू, जुनी मापटी फेकून न देता ती सजावटीसाठी वापरलेली आहेत. खिडक्यांचे पडदे असतील किंवा बेडशीट ते सुद्धा सुती कापडाचेच वापरतात. ह्या घराचा मुख्य दरवाजा लोखंडी आहे आणि जो खूप मोठा आहे, जेणेकरून जास्त सूर्यप्रकाश मिळावा आणि त्याचसाठी ह्या खिडक्या सुद्धा त्यांनी तशाच बनवलेल्या आहेत. ह्या घरातली ना प्रत्येक गोष्टच खूप इको फ्रेंडली आहे. अगदी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा ते तांब्याच्याच भांड्यांचा वापर करतात. किचनची रचनासुद्धा अशीच आहे, जिथे जास्त सूर्यप्रकाश म्हणजे उजेड यावा आणि कमी इलेक्ट्रिसिटी वापरली जावी. बाहेरच्या बाजूला जर खाली पाहिलं तर दगडांमध्ये चिरा आहेत, पावसाचं पाणी मातीमध्ये झिरपण्यासाठी. ह्या घराच्या आजूबाजूला ना खूप झाडं आहेत, जेणेकरून तिथे जास्त पक्षी, फुलपाखरे येतात आणि त्यांच्यासाठी त्यांनी धान्य आणि पाणीसुद्धा ठेवलेलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूरमधील अशी इको फ्रेंडली घरं मी पाहतेय. तुमच्या घरी सुद्धा तुम्ही असा बदल करू शकता, क्योंकि नेस्ट है ये बेस्ट.